संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवरती लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहेत। त्या अनुषंगाने दिनांक 6/2/2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांना बातमी मिळाली की इसम नामे मिलिंद भालेराव हा त्याचे ताब्यातील 4 चाकी वाहनांमध्ये हत्यार घेऊन फिरत असून तो आज रात्री रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक येथे येणार आहे। त्यावरून सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्याप्रमाणे त्यांच्या सूचनेप्रमाणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आईके, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अदय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव, सुनीता कवडे यांचे 2 पथक तयार करून रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक परिसरात सापळा रचला असता दिनांक 6/2/2025 रोजी रात्रीच्या 11 वाजे दरम्यान दुलीप उर्फ मिलिंद मनोहर भालेराव वय वर्ष 37 राहणार नागसेन नगर वडाळा नाका नाशिक हा त्यांच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीचे लोगॉन कार MS04 DR 0065 सह मिळून आल्याने त्याच्या वाहनांमध्ये 1 देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, 1 लोखंडी कोयता व 1 चॉपर असे एकूण 2,43,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सदर इसमावरती भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व पोलीस आयुक्त यांच्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशांचे उल्लंघन केले। इथून पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे। सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, अशोक आघाव, प्रवीण चव्हाण, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद।